नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. हो, कोणता विषय? आपल्या मनाचा एक भाग जो प्रचंड शक्तिशाली आहे, आपलं सुप्त मन. अच्छा, सबकॉन्शियस माइंड. हो ऐकलंय. बरोबर. तर आपल्याकडे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे जे प्रसिद्ध पुस्तक आहे, त्यावर आधारित एक मराठी व्हिडिओ सोर्स आहे आज. ओके, मर्फी यांचं पुस्तक तर खूपच गाजलेलं आहे. हो ना. आणि त्या सोर्समधली एक म्हणजे धक्कादायक म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्याचा जवळपास 90% भाग. 90%? हो, 90% भाग म्हणे हे आपलं सुप्त मनच नियंत्रित करतं. बापरे, म्हणजे आपण जे काही करतो त्यातला मोठा वाटा ह्या सुप्त मनाचा असतो तर? अगदी. याचा अर्थ काय होतो की आपले जे रोजचे विचार आहेत, आपल्या भावना, आपले विश्वास जे आपण सतत घोळवतो मनात, ते नकळतपणे आपल्या सुप्त मनासाठी आदेशांसारखे बनतात, कमांड्स, आणि ते ऐकतं. म्हणजे ते खरं खोटं, चांगलं वाईट असं काही बघत नाही, फक्त आदेश पाळतं. एक्झॅक्टली, तेच तर. तर मग आपण आज ह्याच सोचच्या आधारे हेच जरा खोलात जाऊन बघूया. ठीक आहे. म्हणजे आपले विचार आपलं वास्तव कसं घडवतात. मग ते सकारात्मक विचार, ज्याला आपण ॲफर्मेशन्स म्हणतो, हो, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स, ते वापरून ध्येय कशी गाठायची, आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला रिप्रोग्रॅम कसं करायचं. काही सोप्या पद्धती आहेत का, यावर बोलूया. नक्कीच. आणि ती 90% वाली गोष्ट खरंच विचार करायला लावणारी आहे. सोर्समध्ये हे पण म्हटलंय की सुप्त मन तुम्ही दिलेल्या सूचनेवरच काम करतं. म्हणजे त्याला फिल्टर नाहीये? नाही, ते फक्त सूचना घेणार आणि त्यावर काम करणार. म्हणूनच आपण सतत काय विचार करतोय हे फार महत्वाचं ठरतं. आयुष्याची दिशाच ठरवतात ते विचार. बरोबर. आणि सोर्समध्ये झोपण्यापूर्वी सकारात्मक सूचना देण्यावर खूप भर दिलाय. अच्छा, झोपण्यापूर्वीच का? कारण तेव्हा आपलं जागृत मन जरा शांत झालेलं असतं आणि सुप्त मन जास्त रिसेप्टिव्ह, म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्रहणशील असतं. ओके. म्हणजे झोपायच्या आधीचे काही क्षण महत्वाचे आहेत. आणि मग ह्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सचं काय? सोर्स काय सांगतो त्याबद्दल? हो, त्याला सोर्समध्ये सकारात्मक विधानं असं म्हटलंय. म्हणजे एकदम स्पष्ट, सकारात्मक आणि वर्तमान काळातली वाक्य वापरायची. वर्तमान काळातली म्हणजे मी यशस्वी होईन असं नाही? नाही, मी यशस्वी आहे. अच्छा. किंवा माझी तब्येत उत्तम आहे, जणू काही ती गोष्ट आत्ता खरी आहे. अच्छा. आणि हे फक्त एकदा म्हणून नाही चालणार. सोर्स म्हणतो की नियमितपणे, पुन्हा पुन्हा, आणि महत्वाचं म्हणजे विश्वासाने आणि त्या भावनेसोबत म्हणायचं. ती फिलिंग महत्वाची आहे. अरे वा. म्हणजे नुसता विचार नाही तर ती भावना. हो. की ते खरंच घडलंय, ती भावना हवी. अगदी. ती भावना सुप्त मनापर्यंत पोहोचायला हवी. पण मग एक प्रश्न येतो मनात. समजा आपल्या मनात जुने नकारात्मक विचार ठाण मांडून बसले असतील तर त्या सवयींचं काय करायचं? बरोबर आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. सोर्समध्ये या रिप्रोग्राम करण्याबद्दल काही टिप्स आहेत का? हो, नक्कीच आहेत. सोर्स जुन्या नकारात्मक विचारांना बदलायला सांगतो. त्यासाठी एक चांगली पद्धत सांगितली आहे त्यांनी. कोणती? जेव्हा पण मनात एखादा नकारात्मक किंवा भीतीदायक विचार येईल तर जाणीवपूर्वक थांबायचं. ओके. आणि त्याला लगेच एका सकारात्मक सशक्त विचाराने बदलायचं, रिप्लेस करायचं. जणू काही आपण मनात एक नवीन पॉझिटिव्ह चित्र रंगवतोय. म्हणजे मनातल्या मनात कॅन्सल करून पॉझिटिव्ह टाकायचं? हो, अगदी तसंच. हे सुरुवातीवर जाणीवपूर्वक करावं लागेल. एकदम होणार नाही, पण सरावाने ती सवय बनेल. बरोबर. आणि मग ती सुप्त मनातल्या जुन्या पॅटर्नला आवाहन देईल. म्हणजे हे एका मानसिक व्यायामासारखंच झालं की नकारात्मक विचार आला की जाणीवपूर्वक त्याला चांगल्या विचारांनी कट करायचं. हे सतत करत राहिलं तर फरक पडेल असं म्हणायचंय? अगदी. सोर्स तीच सांगतो की सातत्य महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी. सुप्त मन काही एका रात्रीत बदलत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. पण नियमित सराव आणि तो ठाम विश्वास असेल ना, तर आपण आपल्या आतलं प्रोग्रामिंग नक्की बदलू शकतो. मस्तच. म्हणजे ही शक्ती आपल्या प्रत्येकात आहे, फक्त ती वापरायची कशी हे समजून घ्यायला हवं. बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा, या सोर्सच्या माहितीचा आपण सारांश काय काढू शकतो? काय आहे मुख्य मुद्दा? मुख्य मुद्दा हाच की आपलं सुप्त मन हे एका अफाट शक्तीसारखं आहे, लिटरली. आणि आपले विचार, आपल्या धारणा त्या या शक्तीला दिशा देतात. याचा परिणाम फक्त आपल्या मानसिक शांततेवर नाही होत, तर सोर्सनुसार आत्मविश्वास, आरोग्य, लोकांबरोबरचे संबंध, अगदी पैसा मिळवण्यावर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हे फक्त विल पॉवर नाहीये? नाही, ही सुप्त मनाला योग्य सूचना देण्याची कला आहे,
असं म्हणता येईल. इंटरेस्टिंग. मग या सगळ्या माहितीनंतर कोणते ना एक विचार किंवा प्रश्न आहे जो ऐकणाऱ्यांनी सोबत घेऊन जावा? मला वाटतं एक महत्वाचा प्रश्न नक्कीच जुरतो. जर आपले विचार अगदी नकळत आलेले सुद्धा आपल्या सुप्त मनासाठी आदेशांसारखे आहेत, हो, तर आपण प्रत्येक क्षणी, दिवसभर, कळत नकळत आपल्या मनाला नेमक्या काय सूचना देत असतो? खरंय. आपल्या नकळत आपण स्वतःच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार करतोय की स्वतःसाठीच मर्यादा तयार करतोय, ह्यावर विचार करायला हरकत नाही. अगदी. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.